भारताने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला। ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल जेट्सचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील एकूण 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। राफेल जेट्सनी मिसाईल डागून दहशतवादी ठिकाणांचा नाश केला। त्यामुळे राफेल विमान खूप चर्चेत आलेले आहे। पण आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय पहिली महिला आणि एकमेव महिला पायलट बद्दल जी राफेल लढाऊ विमान उडवते। कोण आहे ही महिला पायलट आणि ती या थरापर्यंत कशी पोहोचली? चला पाहूयात शिवांगी सिंग यांची प्रेरणादायी कहाणी ओनली मानिनीवर। नमस्कार, मी प्रतीक्षा ओनली मानिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। शिवांगी सिंग या राफेल लढाऊ विमान उडवणाऱ्या भारतातील पहिला महिला आणि एकमेव महिला पायलट म्हणजेच लेफ्टनंट आहेत। एका इंटरव्ह्यूमध्ये त्या म्हणाल्या होत्या की मी 9 वर्षाची असताना मी पायलट बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं। शिवांगी यांनी नवी दिल्लीतील एअरफोर्स म्युझियममध्ये पहिल्यांदा विमान पाहिलं आणि तेव्हाच त्यांनी सर्वप्रथम विमानाला स्पर्श केला आणि त्या म्हणाल्या की मी विमानाला पाहून थक्क झाले आणि तेव्हाच मी ठरवलं की मला पायलट व्हायचं आहे। शिवांगी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला। तिने आपलं शिक्षण बनारस हिंदू विश्वविद्यालयातून पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील भारतीय वायुसेना अकादमीतून प्रशिक्षण घेतलं। एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, लहानपणी मी नवी दिल्लीतील एअरफोर्स म्युझियमला गेले होते। तिथे लढाऊ विमान पाहून मी तासनतास त्याच्याकडे टक लावून बघत राहिले। तेव्हाच मी मनात ठरवलं की मी पायलट बनणार। शिवांगी यांचा वायुसेनेत प्रवेश आणि राफेल पायलट बनण्याचा प्रवास पाहूयात। शिवांगी सिंग यांनी 2017 मध्ये भारतीय वायुसेना जॉईन केली आणि महिला फायटर पायलटच्या दुसऱ्या बॅचमध्ये त्यांना कमिशन मिळालं। 2020 मध्ये कठीण निवड प्रक्रियेनंतर राफेल पायलट म्हणून त्यांची निवड झाली। यासह त्या राफेल उडवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या। त्यांनी फ्रेंच बनावटीचे राफेल लढाऊ विमान देखील उडवणारी पहिली महिला म्हणून त्यांनी नाव गाजवलेलं आहे। यापूर्वी मिग 21 बायसन विमानही त्यांनी उडवलंय। त्या अभिमानाने सांगतात की राफेल उडवणं हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण आहे। या विमानाची ताकद आणि तंत्रज्ञान पाहून मी नेहमी थक्क होते। राफेल जेट्स आणि भारतात राफेल जेट्सची पहिली फेरी 29 जुलै 2020 मध्ये झाली होती। फ्रान्सकडून एकूण 36 राफेल लढाऊ विमानांची अंतिम फेरी डिसेंबर 2024 मध्ये भारतात दाखल झाली। या विमानांनी भारतीय वायुसेनेची ताकद वाढवली। शिवांगीची कहाणी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वप्न पूर्ण केले आणि या देशाला अभिमान वाटेल असा इतिहास घडवला। त्या नेहमी म्हणतात, स्वप्न पहा, मेहनत करा आणि कधीही हार मानू नका। प्रत्येक आव्हान तुम्हाला नवीन संधी देईल। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा।